कलम 354 मध्ये आरोपी असलेला दीपक त्याची बायको सभापती असल्यामुळे त्याचं नेहमी ग्रामपंचायतमध्ये येणं-जाणं लागून असायचं. त्याच ग्रामपंचायतमध्ये एक महिला ग्रामसेविका होती. दिसायला सुंदर, सुशिक्षित अशी महिला. राहणं टापटीपमध्ये असायचं. त्यामुळे त्या दीपकचं मन तिच्यावरती आलं. तो दीपक तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करू लागला. ज्यावेळेला तिने नकार दिला त्यावेळेला त्यानं असं म्हटलं की माझी बायको सभापती आहे आणि सगळं काम तिच्या हातात आहे. मी तुला काहीतरी खोट्या आरोपात अडकवून नोकरीवरून काढून टाकीन. माझ्यासोबत शरीरसंबंध बनव अशी धमकी देऊ लागला आणि त्यानं हॉटेल रूम बुक करून ग्रामसेविकेला त्या हॉटेल रूममध्ये बोलवलं. आता यामध्ये पुढे काय घडलं, त्या महिलेने त्याच्यासोबत शरीरसंबंध बनवले का, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. 17 ऑगस्ट 2025ला जी सभापती होती ती बाहेर गेली होती. त्यामुळे दीपक काही कागद घेऊन ग्रामपंचायतमध्ये आलेला होता सही करण्यासाठी ग्रामसेविकाकडून. त्यावेळेला नवीनच ग्रामसेविका म्हणून रुजू झालेली तृप्ती ही दिसायला सुंदर, सुशिक्षित आणि कमी वयाची महिला होती. बदली होऊन त्या गावामध्ये आलेली होती. संभाजीनगरमधील एका छोट्याशा गावामध्ये घडलेली घटना आहे. त्यावेळेला दीपक ज्यावेळेला त्या तृप्तीला बघतो त्याची नजर तिच्यावरती जाते आणि ती तृप्ती दीपकला हवीशी वाटते. आता तिला मिळवण्याचा प्रयत्न करतो. तिच्याकडून शरीरसुखाची मागणी करतो. त्यावेळेला ती तृप्ती म्हणते, मी ऑलरेडी मॅरिड आहे आणि माझी अशी काही इच्छा नाही की मी शरीरसंबंध तुमच्यासोबत बनवेन. त्यावेळेला दीपक म्हणतो की हे बघ, तू जर शरीरसंबंध नाही बनवले तर तुला कोणत्या तरी खोट्या केसमध्ये घोटाळा केला आहे म्हणून अडकवून जेलमध्ये टाकीन आणि नोकरी पण जाईल, तुझी बदनामी पण होईल. माझी जी बायको आहे ती सभापती आहे, सगळी ताकद तिच्या हातात आहे. तरीही तृप्ती ऐकायला तयार नव्हती. पण त्याने सुरुवातीला नवीन डाव टाकला की त्यानं असं दाखवलं की तृप्ती लाच घेते आणि तिला लवकरच अटक करण्यात येईल. त्यावेळेला तृप्ती घाबरली. म्हटली हो, ह्याच्या हातात ताकद आहे. आता आपल्याला जर वाचायचं असेल, आपली नोकरी वाचवायची असेल, खूप मेहनत करून नोकरी मिळालेली आहे, आपलं घर चालतं याच्यावरती, आपल्याला याच्यासोबत काहीतरी करावं लागेल. तृप्ती म्हणते ठीक आहे, बनवू शरीरसंबंध. त्या ठिकाणी ज्या वेळेला तृप्ती असं म्हणते त्यावेळेला दीपक नाचायला लागतो. एका लॉजवरती रूम बुक करतो दीपक रूम बुक केल्यानंतर तृप्ती येते तिथं. पहिल्यांदा तृप्ती म्हणते हे एकदाच बरं का, याच्यानंतर नाही. असं म्हटल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्यामध्ये शरीरसंबंध बनतात. पण दीपक खूप हुशार होता. त्याने व्हिडिओ बनवून ठेवले होते. ते गेली, तृप्ती तिथून गेली की त्याने मोबाईल काढला. मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवलेले, रेकॉर्ड केलेले. परत 2-3 दिवसांनी त्या दीपकने तृप्तीला ते व्हिडिओ पाठवले आणि म्हटलं आज माझ्याकडे जर नाही आली तर हे व्हिडिओ व्हायरल करीन, तुझ्या नवऱ्याला पाठवीन, तुझी बदनामी होईल. आता तृप्ती जी होती पूर्णपणे फसलेली होती. ग्रामसेविका, तिची एक इज्जत होती ग्रामसेविका म्हणून. तर याप्रमाणे तृप्तीला फसवलं होतं. आता वारंवार त्या तृप्तीला दीपककडे जावं लागत होतं. आज या लॉजवर, उद्या त्या लॉजवर, कधी उसावर, कधी त्याच्या घरी, असं यांचं वारंवार चालू झालं. तृप्ती आता या सगळ्यांना कंटाळी होती आणि तृप्ती त्या दीपकला म्हणते की माझा नवरा आहे, माझ्यावरती दया करा, मला सोडा. आणि आता जर त्या नवऱ्याला कळालं तर तो मला सोडून देईल. दीपक म्हणतो तूच सोड ना, तुझ्या नवऱ्याला डिवोर्स दे, मी तुझ्यासोबत लग्न करतो. असं म्हटल्यानंतर तृप्ती त्याच्या नवऱ्याला म्हणते की मला डिवोर्स पाहिजे, पण तो द्यायला तयार नव्हता. तो दीपक जो होता त्याच्या एरियामध्ये जाऊन धिंगाणा करायला लागला. जसं की त्याला काय वाटायचं की आता ही तृप्ती आपलीच प्रॉपर्टी, आपण काही करू शकतो. असं म्हटल्यानंतर मित्रांनो त्या तृप्तीच्या नवऱ्यानं तृप्तीला डिवोर्स दिला. पण दीपकने तृप्तीसोबत लग्न केलं नाही. कारण असं होतं की त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं. एक मुलगी होती, एक मुलगा होता. तो त्यांना सोडायला तयार नव्हता. तृप्ती आता फसवली गेलेली होती. तृप्तीने डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठलं आणि ही पूर्ण घटना सांगितली पोलिसांना. पोलिसांनी त्याला अटक केली, त्याच्यावरती FIR दर्ज करून. आता जे काही घडेल ते पोलीस त्याला शिक्षा देतीलच. पण मला सांगा आता मित्रांनो, यामध्ये चूक कोणाची? तृप्तीची, जी की तृप्तीने सुरुवातीलाच त्याला नकार द्यायला पाहिजे होता. जे होईल ते होईल. कारण तिच्या लक्षात यायला पाहिजे होतं की सभापतीच्या नवऱ्याच्या हातात काही नाही ताकद. पण ती घाबरली, साधी बोळी होती का दीपकची. दीपकने जे केलं ते चुकीचं होतं. याच्यावरती तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा.